फिर उजागर हुआ ड्रग रैकेट। नवी मुंबई में नशीले पदार्थ की बिक्री का कहर। पुलिस गश्ती दल ने नवी मुंबई एपीएमसी पुलिस स्टेशन की सीमा में कोपरी गांव के पास एक संदिग्ध महिला को हिरासत में लिया और उसकी तलाशी ली तो उसके पास से 60 ग्राम एमडी पाउडर पाया गया है और उसके कुछ साथी वहां खड़े थे। तभी पुलिस की कार्रवाई को देखकर अन्य साथी उस जगह से भाग निकले, जिनकी तलाश पुलिस कर रही है। बरामद की गई नशीली ड्रग की कीमत बाजार में 6 लाख रुपए है। इस बारे में अधिक जानकारी एपीएमसी पुलिस स्टेशन के सीनियर पुलिस इंस्पेक्टर अजय शिंदे ने अधिक जानकारी दी है। आमचे जे डीसीपी पंकज डहाणे सर आहेत, त्याचप्रमाणे आमचे एसीपी योगेश गावडे साहेब आहेत, यांनी आम्हाला सूचना दिल्या होत्या की बाबा आपल्याकडे जे अंमली पदार्थ आहे त्याच्याविषयी आपण वाढवायच्या आहेत आणि सक्त कारवाया करायच्या आहेत। त्याच अंतर्गत दिनांक 19 मार्च 2024 रोजी माझ्या पोलीस स्टेशनचे एपीएमसी पोलीस स्टेशनचं पथक पोलीस निरीक्षक ढाणे, एपीआय शूरकर आणि त्यांच्याबरोबर त्यांचे अंमलदार असे पेट्रोलिंग करत असताना कोपरी गाव या ठिकाणी त्यांना एक महिला संशयितरित्या उभी असलेली आणि तिच्यासोबत एक 4-5 जण होते असे त्यांना दिसलं। त्यामुळे त्यांनी हटकला असता तिकडे पळापळ करण्याचा प्रयत्न केला। त्यावेळी त्या महिलेची पंचांसमक्ष झडती घेण्यात आली आणि तिच्या ताब्यामध्ये 60 ग्रॅम एमडी जे मेथेड्रोन जे म्हणतात ती पावडर तिच्याकडे मिळून आलेली आहे। त्या बाबतीमध्ये तिच्यावरती जागेवरती कारवाई करून पोलीस स्टेशनला त्यांना आणून तिच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आणि गुन्हा नोंद करून तिच्याविरुद्ध कारवाई करण्यात आलेली आहे। सर, त्या मेथेड्रोनची सध्या मार्केटमध्ये काय किंमत असेल? ती जी मेफेड्रोन पावडर 60 ग्रॅम आहे तिची सध्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये सुमारे 6 लाख अशी किंमत आहे। तपासामध्ये तिच्यावरती आधी पण अशा प्रकारचे काही गुन्हे निष्पन्न झाले किंवा काय दुसरा त्याच्यामध्ये काही नवीन इम्प्लिमेंट आहे? आम्ही त्याबाबत माहिती घेत आहोत। आम्ही ह्या गुन्ह्याचा तपास सुरू आहे आणि त्याबाबत आम्ही अधिक माहिती तपासादरम्यान घेत आहोत। आवाज टुडे पंकज वेलोंसी की रिपोर्ट, नवी मुंबई।